Hello students, welcome to my channel Vidyakram. The Maharashtra SSC board exam is fundamental step for higher education and future academic plans. Vidyakram is a channel which helps SSC students to build a strong foundation in grammar, vocabulary and writing skill. English subject is also scoring subject because of its grammar and vocabulary section. My channel Vidya Crown is starting special series for grammar section to get 100% success in English. So please like, share and comment and subscribe my channel Vidya Crown. Today's topic is how to add question tag to the sentence. And what type of questions are asked? Just see. Here, the first question is this does not mean that the book is full with heavy grammar. See, we are going to add question tag. Question tag add करताना काय काय करायचं आहे? First, we see which tense is this. हे जे वाक्य आहे हे कोणत्या काळातलं आहे हे आपल्याला पहिल्यांदा पाहायचं आहे. आता बघा हे जे वाक्य आहे इथे बघा मेन वर्ब नाहीये. इन दिस सेंटेन्स मेन वर्ब इज नॉट देअर. देन वी विल सी हेल्पिंग सेंटेन्स, हेल्पिंग वर्ब. So which one is the helping verb? Does is the helping verb. Okay, means this sentence is of simple present tense. Does मुळे हे वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं आहे हे कळतं. आता हे डज हे कोणाचं रूप आहे तर टू डू चं रूप आहे. टू डू चे दोन रूप आहेत, एक डू आहे आणि डज आहे प्रेझेंट टेन्स मध्ये. and did is we use in past tense. did हे भूतकाळामध्ये आपण वापरतो and in present tense आपण do किंवा does वापरतो. आता question tag add करताना काय करायचं आहे? what are the condition to get full marks in this section? पहिल्यांदा आपण काय बघितलं की ते वाक्य कोणत्या काळातलं आहे. because of this helping verb does we came to know that is simple present tense. हे वाक्य simple present tense मधलं आहे हे आपल्याला कळलं. नेक्स्ट, आता क्वेश्चन टॅग ला जेव्हा आपण क्वेश्चन टॅग लावतो, जेव्हा आपण हेल्पिंग वर्ब्स ने ते जॉईन करतो तेव्हा ते टू डू चंच रूप असलं पाहिजे. जर तिकडे आपल्याला डज किंवा डू वापरायचं असेल कारण टू डू च्या रूपाने आपल्याला काय मिळतं त्या प्रश्नाचं उत्तर होय किंवा नाही. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह उत्तर आलं पाहिजे असा प्रश्न आपण पुन्हा त्या वाक्यामध्ये त्याच वाक्यामध्ये विचारणार आहोत ज्याचं उत्तर येस किंवा नो असेल. टू डू ने आपण काय करू शकतो? डू यू प्ले? येस. डू यू प्ले? नो. डू यू गो टू गार्डन? येस. डू यू गो टू गार्डन? नो. म्हणजे ह्याचं उत्तर येस किंवा नो या एका शब्दामध्ये येतं. सच क्वेश्चन्स आर कॉल्ड ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन. म्हणजे आपण क्वेश्चन टॅग जेव्हा ऍड करतो तेव्हा त्याचं उत्तर येस किंवा नोच आलेलं पाहिजे. देन व्हॉट वी विल सी. आता आपण टेन्स बघितला, नंतर ते बघायचं आहे ते सेंटेन्सचं फॉर्म. इज इट इन द पॉझिटिव्ह फॉर्म ऑर इज इट इन द निगेटिव्ह फॉर्म? हे वाक्य होकारार्थी आहे की नकारार्थी आहे? Just see. This does not mean that the book is filled with heavy grammar. इथे नॉट आहे म्हणजे हे वाक्य कशामधलं आहे? निगेटिव्ह सेंटेन्स आहे. If the sentence is negative, we will transfer it in positive. And if the sentence is positive, we will transfer it in negative. होकारार्थी वाक्य आपण नकारार्थी करतो, नकारार्थी वाक्य आपण होकारार्थी करतो. And helping verb is there. आपल्याला क्वेश्चन टॅग लावताना हेल्पिंग वर्ब लागतो. तर इथे हेल्पिंग वर्ब ऑलरेडी इज देअर. डज इज हेल्पिंग वर्ब. आता आपण दिस बुक बद्दल हे वाक्य आहे
ह्याचा अर्थ, ह्या वाक्याचा अर्थ पहिला बघूया. दिस डज नॉट मीन दॅट द बुक इज फिल्ड विथ हेवी ग्रामर. याचा अर्थ असा नव्हे की ह्या पुस्तकामध्ये खूप ग्रामर आहे असं. तर हे वाक्य, दिस सेंटेन्स इज अ निगेटिव्ह सेंटेन्स. देन what will we do? We will make it positive sentence. Helping verb is there. Helping verb is required to make a question tag. हेल्पिंग वर्ब आपल्याला लागणार आहे. इथे हेल्पिंग वर्ब त्याने ऑलरेडी दिलेला आहे. सो व्हॉट वी हॅव सीन सिंपल प्रेझेंट टेन्स सेंटेन्सेस. टू डूचं रूप आपल्याला इथे डज दिलेला आहे. आता ते डज नॉट नेगेटिव्हचं आपल्याला पॉझिटिव्ह करायचं आहे, डज करायचं आहे. तर सेंटेन्स आता बघूया कसं आपण ते बदलणार. दिस डज नॉट मीन दॅट द बुक इज फुल विथ हेवी ग्रामर. We have wrote this sentence as it is. Till the grammar we have wrote the sentence as it is. जसं वाक्य होतं तसंच्या तसं उतरवायचं आहे. But here they have given the full stop. We gave comma. कारण त्याच्या पुढे आपल्याला क्वेश्चन टॅग लावायचा आहे. आता क्वेश्चन टॅग लावताना त्याला कॉमा देऊन ते आपण वाक्य वाढवणार, पूर्ण करणार नाहीये. If we have to make a sentence complete, then only we give full stop. Here we have to this sentence. चलो अभी क्या करेंगे आगे. अभी does, we have got the does is a helping verb. तसंच्या तसं does लिहून आता not आपण घेणार नाही. We are going to make the sentence positive. Then we will not take the not. And this, ते पुस्तकाबद्दल धिस आले ना, रिलेटेड प्रोनाउन. ॲज इट इज वी हॅव टेकन. धिस टी इज हिअर स्मॉल बिकॉज ॲट द एंड वी आर रायटिंग इट इज अ फर्स्ट वन. So at the starting of the sentence, that's why T is capital. Here we are writing in the between. That's why T is small. And at the end, the main thing is question tag. Question mark. For question tag, question mark is important. Without that question mark, you can't get complete or full marks. हे लक्षात ठेवायचं. क्वेश्चन मार्कनेच वाक्य आपल्याला पूर्ण करायचं आहे. These are the common rule we have to follow to get a full marks. Next one is R.K. Narayan does a great job conveying that to all of us. R.K. नारायणाने एक खूप मोठं काम केलं होतं की सगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवलं, सगळं आपल्यापर्यंत पोहोचवलं. Now see, this sentence is a which tense? Simple present tense. Why? Does is there. When third person singular pronoun is there, we use does. जेव्हा ही, शी, इट या अर्थाने वाक्यामध्ये सब्जेक्टची, कर्त्याची जर योजना असेल तर आपण काय वापरतो? डज वापरतो. आता सी हिअर, सेंटेन्स इज फ्रॉम सिंपल प्रेझेंट टेन्स. टू डूचं हेल्पिंग वर्ब त्याने दिलेलंच आहे. टू डूचं हेल्पिंग वर्ब सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये काय आहे? डू अँड डज आर द form of our simple present tense. And again I am telling, did is we use for past tense. If there is a he, she, it pronoun, we use does. आता R.K. नारायण यांना आपण काय वापरणार आहोत? he, male person. He is a male person, male pronoun. That's why we will use does, and they have used here does. Okay. Now the sentence form is positive form. हे वाक्य होकारार्थी आहे. देन वी विल ट्रान्सफर इट इन अ निगेटिव्ह फॉर्म. बरोबर. मग डज नॉट आपण करणार आहोत, होय की नाही? पण आपण काय करतो? कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. वी राईट इन अ कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म इन क्वेश्चन टॅग. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे शॉर्ट करणं. शक्यतो आपण हा ओ लिहत नाही. इन्स्टेड ऑफ ओ वी गिव्ह दिस वन, दिस साइन. ओके. डज नॉट च आपण शॉर्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म केलंय डझंट. अँड दिस सेंटेन्स इज इन अ पॉझिटिव्ह फॉर्म. देन वी विल ट्रान्सफर इट इन अ नेगेटिव्ह फॉर्म. लेट्स सी what is the answer. R.K. Narayan does a great job conveying that all of us. See, as it is I have wrote the sentence. Instead of giving
full stop, I gave comma because I have to write another thing next to it. मला त्याच्या पुढे आणखीन लिहायचं आहे म्हणून मी कॉमा दिलेला आहे. कॉमा इज अ मस्ट, like question mark is must, comma is must. Both the punctuation marks you have to give, then only you will give the full marks, keep in mind. Then does, sentence is a positive form, we are going to make it in a negative form. Doesn't, doesn't is a contracted form of the does not. Doesn't he for Arkenarayan. Arkenarayan is a male person. So we use he, third person singular pronoun. त्यामुळे आपण त्यांच्याविषयी आपण काय घेतलेलं आहे ही, आणि at the end question mark is a must. Comma is must, question mark is must. All things, all rules you have to follow and you then write the answer. Now the next one is we are connected through high speed internet. हाय स्पीडच्या इंटरनेटने आपण एकमेकांना जोडलेले आहोत. See the helping verb. Helping verb is are. Are means it is a present tense. We have to see the present tense. Okay, tense only. It is a present tense. Are means, see the form. It is a positive form of the sentence. Then are we will use are not. Are not the contracted form aren't. Sentence is in a positive form, we will transfer it in a negative form. Let's see the answer. What is the answer? We are connected through high speed internet. As it is, I have written the sentence and I gave comma. I discussed earlier why to give a comma. To show it is a incomplete sentence, and again we are going to write are in a negative form, are not, and contracted form aren't, and the main subject we. At the end question mark and comma, both are compulsory, both are must. Fourth one is we exchange our goods and services in single global market. आपण एका सिंगल ग्लोबल मार्केट मध्ये आपण वस्तू आणि सेवा पुरवतो, म्हणजे एकमेकांना आपण देवाणघेवाण करत असतो. आता बघा हे सेंटेन्स इट इज इन अ पॉझिटिव्ह फॉर्म, हे पॉझिटिव्ह फॉर्म मध्ये आहे. आणि टेन्स एक्सचेंज, हेल्पिंग वर्ब इज नॉट देअर, बट एक्सचेंज इज इट इन अ बेसिक फॉर्म. बेसिक फॉर्मला आहे बघा एक्सचेंज, त्याला ईडी वगैरे काहीच लावलेलं नाही, पास्ट टेन्स नाही, पास्ट पार्टिसिपल नाहीये. हा बेसिक फॉर्म आहे, म्हणजे इथे हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. फॉर टू मेक अ क्वेश्चन वी यूज टू डू चं रूप, आपण टू डू चं रूप वापरणार, बरोबर. आता टू डू चं डू हे रूप वापरणार आहोत, कारण इथे वी आहे. ही शी इट असेल तर आपण डज वापरतो. कीप इन माइंड, ही शी इट असेल तर आपण डज वापरायचं आहे, आणि आय यू वी दे याच्यासाठी आपण काय वापरणार, डू वापरणार आहोत. तर डू नॉटचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म डोंट. सेंटेन्स इज इन अ पॉझिटिव्ह फॉर्म मध्ये आहे, ते वी आर गोइंग टू मेक इन अ negative form. So see the answer. We exchange our goods and services in one single global market. Comma. Comma is a must. Then don't. Do not so contracted form don't, and we as it is we have taken. At the end I have given the question mark. Comma and question mark as must, and पॉझिटिव्ह सेंटेन्सचं निगेटिव्ह फॉर्म करायचं. आणि टेन्स बदलायचा नाही. टेन्सच्या फॉर्म मध्ये नो चेंज. कीप इन माइंड, टेन्सच्या रूपामध्ये कोणताही बदल करायचा नाही. नेक्स्ट वन इज लेट अस ग्लोबलाइज कंपॅशन. आता बघा लेटची वाक्य करताना काय लक्षात ठेवायचं आहे, लेटचं वाक्य करताना आपल्याला फ्युचर टेन्सचाच वापर करायचा आहे. लेटने आपण कुठलीही गोष्ट आपण करूया ना असं म्हणजे फ्युचर विषयी बोलत असतो. लेट्स प्ले, खेळूया का. लेट्स गो टू गार्डन, गार्डनला जाऊया का. लेट्स गो टू मार्केट, आपण मार्केटला जाऊया का. लेट्स गो टू वॉच सर्कस, सर्कस पाहायला जाऊया का. म्हणजे आपण सुचवत असतो फ्युचर मध्ये एखादी गोष्ट करूया का, ह्यासाठी आपण लेटचं वाक्य
लेटची ही शब्दाची योजना केलेली असते. तर अशा वेळेला आपल्याला ते वाक्यामध्ये क्वेश्चन टॅग ऍड करताना आपल्याला काय वापरायचं आहे? फ्युचर टेन्स वापरायचं आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. हा, लेट अस ग्लोबलाइज कंपॅशन. मग ते वाक्य कसं करायचं बघा. आता हे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे ना, तर मी काय केलेलं आहे बघा. लेट अस ग्लोबलाइज कंपॅशन. इथे निगेटिव्ह पण द्यायचं नाही आणि पॉझिटिव्ह पण, म्हणजे निगेटिव्ह इथे द्यायचं नाही. पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे ते ऍज इट इज ठेवायचं आहे. आता फ्युचर टेन्स आहे म्हणून मी शेल वी वापरलेला आहे. परत बघा, लेट अस ग्लोबलाइज कंपॅशन, शेल वी, आणि ऍट द एंड काय केलेलं आहे? क्वेश्चन मार्क. म्हणजे ओनली क्वेश्चन मार्क अँड कॉमा वी आर टेकिंग अँड नो नीड टू मेक अ निगेटिव्ह सेंटेन्स. निगेटिव्ह सेंटेन्स करायचं नाही. फ्युचर टेन्स करणार आहोत. लेटची वाक्याला आपण फ्युचर टेन्स मध्ये बदल करतो. तर शेल वी मी घेतलेला आहे. लेटस, आता मी वी काय घेतलंय? लेटस म्हणजे आपण सुचवतोय, तर याचं सब्जेक्ट फॉर्म. ले अस हा ऑब्जेक्ट फॉर्म मधलं प्रोनाउन आहे. हे सब्जेक्ट फॉर्म मधले मी घेतलेलं आहे वी, आणि ते वाक्य पूर्ण केलेलं आहे. ऍट द एंड आय हॅव गिवन द क्वेश्चन मार्क इन सच वे you follow all the rules and solve such type of question. ऍड क्वेश्चन टॅगने आपल्याला पूर्ण गुण मिळतात. हे लक्षात ठेवायचं. अत्यंत सोपं आहे. फक्त विरामचिन्ह, पंक्च्युएशन मार्क द्यायचे आहेत. कॉमा आणि क्वेश्चन मार्क. टेन्स मध्ये बदल करायचा नाही. लेटचं वाक्य असेल तर फक्त ते फ्युचर टेन्स मध्ये करायचं आहे. आणि पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह, आणि निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह करून ही या प्रकारची उदाहरणं आपल्याला सोडवायची आहे. And please like, share and comment and subscribe my channel Vidya Crown to get a time to time notification of every video. And thank you and wish you all the best. Practice makes the man perfect. हे लक्षात ठेवून खूप सराव करा. Again, thank you.